मित्रांनो, गहू पिकामध्ये सध्याची कंडिशनचा विचार केला ना, तुम्ही पाहत असाल की ओंबी निघायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ओंब्या निघल्या सुद्धा आहे. तर अशा कंडिशनमध्ये एक फवारचे व्यवस्थापन या गव्हाच्या प्लॉटवर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमच्या सुद्धा गव्हाचा प्लॉट सध्या या कंडिशनमध्ये असेल ना, तर ही फवारणी तुम्ही चुकवू नका. कारण ओंबी निघण्याची स्टेप जी आहे ना, ते सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते आपल्या गहू पिकामध्ये, जे आपलं उत्पादन वाढवू पण शकते आणि जे आपलं उत्पादन कमी सुद्धा करू शकते. कारण या स्टेपमध्ये आपण त्या उपाययोजना किंवा जे फवारणीचं व्यवस्थापन जर योग्य पद्धतीचा मॉलिक्युलसह केलं ना, तर नक्कीच आपलं गव्हाचं उत्पादन वाढणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, फवारणीचं व्यवस्थापन करताना आपल्याला सगळ्यात प्रथम तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जे म्हणजे आपण फवारणी कशासाठी करणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही ह्या ओंब्या दिसतात शेतकरी मित्रांनो, या चांगल्या पद्धतीने याचा दाना भरला गेला पाहिजे आणि ओंब्याची साईज चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे ना, याच्यासाठी एक टेक्निकल किंवा एक मॉलिक्युल इकडे घ्यायचा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गहू पिकामध्ये या कंडिशनमध्ये काळ्या मावाचा प्रादुर्भाव होत असतो. तर मावा कीड नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचा एक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. एक आणखी महत्त्वाचं म्हणजे अशाच कंडिशनमध्ये गहू या पिकामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो, जे एक बुरशीजन्य रोग आहे, जे तुमचं गव्हाचं उत्पादन कमी करू शकते, फोटोसिंथेसिसचा प्रोसेस पूर्ण थांबवू शकते, जेणेकरून दाना व्यवस्थित भरल्या जात नाही, ओंबीची जे काही लांबी आहे ते कमी राहत असते आणि आपल्याला उत्पादन म्हणावं तसं होत नाही. म्हणून तुम्हाला एक चांगल्या बुरशीनाशकाचा सुद्धा इकडे वापर करणं गरजेचं आहे. तर ते नेमकं कोणतं घ्यायचं, कोणते टेक्निकल्स आपण गहू पिकामध्ये वापरावे ना, ते तुम्हाला झटपट या व्हिडिओमध्ये सांगतो, जेणेकरून तुमचं गव्हाचं उत्पादन म्हणजे नक्कीच वाढेल. मित्रांनो, कॉम्बिनेशन एकदम स्वस्त आहे आणि तुम्हाला जे माहिती आहे ना, तेच कॉम्बिनेशन सांगतो. फक्त त्याचा वापर आपण कधी करावा ना, हेच जाणून घ्या. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या गहू पिकामध्ये अशा पद्धतीची स्टेप असते, म्हणजे ओंबी निघायला सुरुवात झालेली असते, काही जागेवर तुमच्या ओंब्या निघलेल्या असेल ना, अशा वेळेस तुम्हाला तिकडे फवारणी करायची. त्यामध्ये सगळ्यात जे पहिलं टेक्निकल आहे ना, जे तुम्हाला सांगतो की जे तुमच्या गहू पिकामधला दाना सुद्धा भरेल, गहू पिकाची जी काही ओंबीची साईज आहे ना, ते सुद्धा वाढवेल. त्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात प्रथम तर विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 05234 या विद्राव्य खताचा वापर 80 ते 100 ग्राम प्रति पंपासाठी करायचा आहे. याचा वापर केला ना, तर तुमच्या पिकांमध्ये चांगल्या पद्धतीनं दाण्यांची संख्या, दाना भरल्या जाईल, ओंबींची लांबी सुद्धा नक्कीच वाढणार आहे. यामध्ये फक्त आपल्याला एक ऍड करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मिस्टर नॅनो. 1 ग्राम प्रति एकरच्या हिशोबाने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. कारण मिस्टर नॅनो सुद्धा आपल्याला हेच कामं करत असते. ओंबी चांगल्या पद्धतीची ओंबीची संख्या म्हणजे आणत असते, ओंबीची लांबी वाढवत असते आणि दाण्यामध्ये चकाकी, शायनिंग आणि दाना फुगवण्यासाठी सुद्धा ते मदत करत असते. म्हणून तुम्हाला 05234 80 ते 100 ग्राम, त्यासोबत तुम्हाला मिस्टर नॅनो 1 ग्राम प्रति एकर या पद्धतीनं घ्यायचं आहे. दुसरा आपण जर विचार केला ना, तर दुसरं म्हणजे काळा मावा नियंत्रणासाठी, कारण या कंडिशनमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर मावा कीड नियंत्रणासाठी आपल्याला रोगर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही इमिडाचा वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीने आपल्या पिकातील मावा किडीचं नियंत्रण करू शकता. खूप बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपण कोणतं टेक्निकल घ्यावं? मित्रांनो, बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपण प्रोपिकोनाझोल नावाचं म्हणजे कॉम्बिनेशन जे येत असते ना, त्याचा वापर करू शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो, इकडे तुम्ही जे काही नेटिव्ह येत असते ना, त्याचा वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही इकडे टार्गेट या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करून चांगल्या पद्धतीनं तुम्ही तांबेरा रोगाचं नियंत्रण करू शकता. प्रोपिकोनाझोलचा वापर करत असताना 15 ml या पद्धतीनं वापर करा. नेटिव्हचा जर वापर करणार असाल तर जास्तीत जास्त 10 ग्राम प्रति पंपासाठी वापर करा. आणि जर टार्गेटचा वापर करणार असाल तर 25 ग्राम प्रति पंपासाठी घेऊन फवारणीचं व्यवस्थापन करून द्या. तुमच्या गहू पिकामध्ये ओंबी चांगल्या पद्धतीनं निघेल, गहू पिकामध्ये रसशोषण किडींचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होईल, बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होईल आणि एकंदरीत तुमचं गहू खूप चांगल्या पद्धतीचं दिसेल. आणि गहू निघल्यानंतर तुम्ही बघाल ना, तर चमक, दाण्याची साईज किंवा तुमचं उत्पादनात तुम्हाला जवळजवळ 4 क्विंटलपर्यंत वाढ झालेली हमखास पाहायला मिळणार आहे. तर हे फवारणीचं व्यवस्थापन या स्टेपमध्ये करा आणि गव्हाचं उत्पादन हमखास वाढवा. आणि शेतकरी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करून द्या. धन्यवाद.